ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम समस्त जनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गीतासु गीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसृता. हरि ओम. आपण श्रीमद भगवद्गीतेचा तात्पर्य निर्णय पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवात बघितली ग्रंथाची, शेवट पाहिली, त्यामध्ये वारंवार कुठली गोष्ट सांगितली ते पाहिलं. त्यानंतर हा अभ्यास करून या ग्रंथाचा काय फळ मिळणार आहे ते पाहिलं. आणि आता त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची प्रशंसा केलेली आहे. अर्थवाद म्हणजे कुठली गोष्ट करावी या दृष्टीने सांगितलेलं आहे. श्रुतींना काय आपण करावं असं वाटतं म्हणून त्याचे चांगले चांगले गुण असे सांगितलेत. तर तसं ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट खरेदी करावी असं त्या उत्पादकाला वाटत असतं आणि म्हणून ते त्याची जाहिरात करत असतात नेहमी. अशी एक गोष्ट सांगतात की जो कोण बोलेल त्याची बोरं पण खपतील आणि जो नाही बोलणार त्याचं सोनं सुद्धा खपणार नाही. तर एक माणूस होता, तर तो गेला, तर त्याच्यामुळे त्याला नेत होते स्वर्गामध्ये. त्याने चांगली कामं केली होती म्हणून त्याला स्वर्गामध्ये नेत होते. पण मध्ये त्याला एक असा विभाग दिसला रस्त्यात जाता जाता की फार सुंदर त्याला वाटलं. एकदम छान सुगंधित शीतल जलाचे शिडकावे दिलेले आणि असं वातावरण पण एकदम छान मंद, संगीत चालू आहे आणि सुंदर खाद्यपदार्थांचा वास आणि फारच स्वच्छ सुंदर एकदम छानच वाटत होतं. तर तो म्हटलं की हे काय आहे. तर म्हणतो की हा नरकाचा पुढचा भाग आहे म्हणे. तर तो म्हणतो की हो का, मग मला म्हणे इथेच राहायचंय. तर तो देवदूत म्हटला की नाही, आपण चांगली कर्म केल्यामुळे आपल्याला तर स्वर्ग मिळालेला आहे. तो म्हणतो की नाही नाही, पण हा जर का नरक असेल तर मला इथेच राहायचंय, मग तुम्ही मला इथेच सोडा. काही नाही. त्यांनी वेव केलं म्हणजे तो ते सोडून दिला स्वर्गाचा जो अधिकार होता तो, कारण इतकं त्याला छान वाटलं संपूर्ण अगदी. तर मग तो तिथेच राहिला. मग तो देवदूत त्याला सोडून गेले आणि हा जसं त्याचं थंडगार छान सुगंधी असं जे होतं त्या गेटमधून जसा तो आतमध्ये गेला, मात्र तो ताबडतोब तिथल्या मग काळ्या कभिन्न नरकामधल्या यमदूतांनी त्याचा ताबा घेतला आणि त्याला ते ताबडतोब घेऊन गेले तिथे आतमध्ये. आणि तिथे मात्र हे बाहेरचं काहीच नव्हतं. तिथे अशा मोठ्या कढईमध्ये तेल गरम उकळत होतं आणि त्याच्यामध्ये ते असे पापी जीवांना त्याचे तळत होते ते अक्षरशः. आणि बाहेर काढून ते बेशुद्ध पडले की बाहेर ठेवायचे काढून आणि पुन्हा त्यांना शुद्ध हलकी टाकायची. असे त्यांना वेदना होत होत्या, इतके आक्रोश, इतकं कणणं कुथणं. तर म्हटलं की हे काय सगळं. म्हणतं हाच तर नरक आहे. तर म्हणतो की मग ते बाहेर होतं ते काय. तर म्हणतात तो आमचा प्रसिद्धी विभाग होता, त्यांचं पब्लिसिटी डिपार्टमेंट होतं.
तर याप्रमाणे पब्लिसिटी ज्याची करावी ते खपेल. तर इथे अर्थवाद म्हणजे हेच आहे, की काय असं छान छान असं सांगितलेलं आहे गीतेबद्दल, की जेणेकरून आपला शिकण्याचा हुरूप वाढेल. आता इथले काही श्लोक मी फक्त गीतेमधले घेतलेत. तर म्हटलं की ज्ञानम तेहम सविज्ञानम इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. 7व्या अध्यायामधला हा श्लोक आहे दुसरा. तर तिथे म्हटलं की भगवान त्याला आश्वासन देतात अर्जुनाला, की मी तुला सगळं व्यवस्थित सांगतो. प्रॅक्टिकल नॉलेज आणि अप्लाइड, म्हणजे अप्लाइड आणि प्युअर नॉलेज दोन्ही. आणि त्याचप्रमाणे ह्याचा अनेक अर्थ केलेला आहे ज्ञान आणि विज्ञानचा. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की आत्मज्ञान आणि जगताचं विज्ञान, किंवा कोणी कोणी म्हणतात की शाब्दिक ज्ञान आणि साक्षात्कार म्हणजे अनुभव म्हणजे विज्ञान. अशा प्रकारे अनेक त्याचे इंटरप्रिटेशन्स आहेत. तर म्हणलं की ते मी तुला सांगतो. ते ऐकल्यावर काय होईल, काही आणखीन काही शिकायचं किंवा जाणून घ्यायचं काही राहणार नाही. तर हाच प्रश्न श्वेतकेतू आणि आरुणी उद्दालक, म्हणजे आपलं जे तत्वमसी जे वाक्य येतं छांदोग्य उपनिषदामध्ये सामवेदात, तर तेव्हा हाच प्रश्न आलेला आहे की एकच जाणल्यानंतर सगळं कसं जाणलं जातं. ते तिथं म्हटलं की एकेन नख निकृंतनेन सर्वं कार्ष्णायसं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेय कृष्णायसम इत्येव सत्यम. तर म्हणजे आपण एक समजा नख कापायचं आहे, तर ते आपण जाणून घेतलं, त्याचं जे मटेरियल आहे, ते त्याचं जे साहित्य आहे, कशाने ते बनले, ते म्हणजे लोह किंवा स्टील किंवा काय बीड असेल काय, तर त्याच्यापासून बनलेल्या सगळ्या जगातल्या वस्तू आपण जाणल्यासारख्या, म्हणजे कारण जाणलं की कार्यांमध्ये जी विविधता आहे ती जाणली जाते. तर त्याप्रमाणे संपूर्ण जगामध्ये जी काही शास्त्र आहेत, जे काही ज्ञान, जे काही कला, जे काही क्षेत्र आहेत, तर त्याचं कारण काय? ते कारण तर एक सच्चिदानंद तत्व आहे, जे अस्तित्व, शुद्ध चैतन्य, आणखीन निखालस आनंद ह्या रूपाने आहे. तर ते जर का आपण जाणलं, म्हणजेच आपलं आत्मतत्व जाणलं, म्हणजेच ब्रह्म जाणलं, तर आपल्याला जगातल्या सगळ्या वस्तू जाणून घेतल्यासारखं आहे. आणि म्हणून मुंडकोपनिषदात म्हटलं की स सर्वविद, स सर्वज्ञ, म्हणजे सामान्य रूपेण पण ते सगळे जाणतात आणि विशेष रूपाने पण जाणतात. आणि संतांच्या आयुष्यामध्ये आपण ह्याची प्रचिती पाहतो, की अनेकदा संत जे आहेत ते त्यांना न येणाऱ्या भाषा सुद्धा बोलू शकतात. त्यांना त्यांची जी पूर्वाश्रम आहे, त्यांची जी पार्श्वभूमी आहे, तिथली नसलेली मातृभाषा पण बोलतात. आणि असंख्य किलोमीटर दूर असलेल्या घरी सुद्धा काय चाललं वगैरे हे ते दाखवतात. तर अशा प्रकारे ज्ञान जे आहे ते होतं. अच्छा. आता त्याच्यानंतर पुन्हा असं म्हणतात तिथे, की मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. ही भगवंताची खूप छान जाहिरात करण्याची पद्धत आहे. त्याने काय सांगितलं तिथे, अरे अर्जुना, तू स्वतःला काही कमी नको समजूस. तू म्हणजे हजारातला एक असा आहेस. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येतं सिद्धय. हजार लोकांच्या मधला एखादा कोणी असा असतो की ज्याला असे काही प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न मनात येतात, जो अशा दृष्टीने विचार करतो आणि त्याला असं वाटतं की मला हे जाणून घेतलं पाहिजे, आणि मग तो सत्संगाला येतो, काही पुस्तकं वाचायला लागतो. अच्छा, तर त्यातला तू एक आहेस, म्हणजे यू आर सिलेक्टेड वन. आणि दुर्मिळ अशा लोकांमधला तू एक आहेस. म्हणजे किती पहा, आपला आत्मसन्मान किती वाढतो. आणि त्याच्यानंतर मग आपलं असं होतं की हां, ह्याच्यासाठी मग काहीही त्याग सुद्धा करायची वेळ आली तरी मी करेन. भोगांचा त्याग आहे. कारण ते तर शेवटी अनित्यच आहे आणि शेवटी दुःख कारणच आहे. तर त्याच्यामुळे मी त्याग सुद्धा करेन. अशा प्रकारे ते एक साधू तर होते, ते असेच होते. तो एक श्रीमंत माणूस त्यांच्याकडे गेला. तर ते साधूंनीच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तो म्हणतो, "अरे, अरे, अरे! महाराज, महाराज, तुम्ही हे काय करता?" तो म्हणतो की नाही, जो कोणी मोठा त्यागी, तर त्याला मी नमस्कार केला. म्हणजे छोटा त्याग ज्यांनी केलाय, तर त्यापेक्षा मोठा त्याग करणारा महान, म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला. तो म्हटला, कसं काय? तर म्हणे, मी ते त्या परब्रह्मासाठी, बृहत्वाद ब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठं जे आहे,
सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर त्याच्यासाठी म्हणे ह्या क्षुल्लक आणि क्षुद्र आणि बदलत्या सतत दुःखकारक अशा संसाराचा त्याग केलाय. हा त्याग काही फार मोठा नाही. पण तुम्ही म्हणजे या अनित्य आणि अध्रुव अशा संसारासाठी त्या मोठ्या ब्रह्माचा, त्या ब्रह्मस्वरूपाचा, आपल्या आत्मस्वरूपाचा त्याग केलाय. म्हणजे तुम्ही किती मोठा त्याग केलाय, म्हणून मी तुम्हाला नमस्कार घातला. तर म्हणजे त्यांनी अशा प्रकारे त्यांना विडंबन करून सांगितलं. तर इथे म्हणतात की अर्जुना, तू तशा हजारातला एक आहे. आता असं का आहे, हजारात एखादाच असं का ह्याच्याकडे जातो? तर तिथे सांगितलं की एकतर हे तत्व सूक्ष्म आहे, तर त्यासाठी ते कळण्याची बुद्धी, स्मरणशक्ती हे सगळं आलं पाहिजे. दुसरं म्हणजे पुण्याची कमी, मुख्य म्हणजे आपल्या अनेक ग्रंथामध्ये, विवेक चूडामणीमध्ये वगैरे सांगतात की अनेक जन्म कृतपुण्य, अनेक जन्मामध्ये जेव्हा आपलं थोडं 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 सुकृत केलं करतो आपण, काही पूजा करतो, काही देवाचं नाव घेतो, कुठे कोणाला मदत करतो, कुठे दान करतो, असं जे जे अनेक जन्मांचं सुकृत जे होतं, तर ते जेव्हा एकत्रित होतं तेव्हा आपल्याला अद्वैत वेदांताची ओळख होते आणि ते सांगणारी चिन्मय मिशन सारखी संस्था मिळते आणि असे गुरुदेव मिळतात, गुरुजी मिळतात, स्वामीजी मिळतात की जे आपल्याला शास्त्र जे आहे, जे अबोल शास्त्र आहे, ते आपल्याला बोलून दाखवतात, ते त्यांचं उलगडून दाखवतात काय ते. तर अशा प्रकारे पुण्याची कमी. आणि हा जो विषयच असा आहे की तो सूक्ष्म आहे. म्हणजे आपण मी सोडून बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. पण तो जो जाणणारा आहे, बाहेरचे सगळं ज्ञान जाणणारा जो आहे, तर त्याच्याबद्दल विचार नाही करायचा. म्हणजे ऑब्जेक्ट इज द सब्जेक्ट हिअर. बाहेरच्या ज्या गोष्टींचं ज्ञान आहे, तर त्याचा जो ज्ञाता आहे, तो इथे ज्ञेय आहे. सब्जेक्ट इज द ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे हे दोन्ही गोष्टी इथे असल्यामुळे, तर हजारातला एखाद्याच माणसाला अशी इच्छा होतो आणि त्यातल्या हजारातला एखादाच असं जाऊन समजून घेऊ शकतो, त्यातल्या हजारातला एखादाच टिकतो, म्हणजे लाखातला एखादा माणूस तिकडे वळतो असं म्हणता येईल. अच्छा, तर अशा प्रकारे भगवान सांगतायत की ही अध्यात्म विद्या ती किती महत्वाची आहे अर्जुना. तू साधे साधे समजू नको त्याला, असं छान महत्व दे. आता पुढचं आणखीनच अर्थवाद सांगतो. 9व्या अध्यायातला श्लोक आहे. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. राजविद्या ही कशी आहे? विद्यांचा राजा, म्हणजे सगळे जे ज्ञान आहेत, संगीताचं ज्ञान, मल्लविद्येचं ज्ञान, अर्थविद्या, सगळ्यांचं राजा ही आहे विद्या, अध्यात्मविद्या. राजविद्या राजगुह्यम आणि रहस्यमय, सूक्ष्म असल्यामुळे गुप्त असं म्हणता येईल तिला. असं काही गुप्त नाही. आता ही पुस्तकं सगळ्यांना उपलब्ध आहेत. तुम्ही कुठेही कान देऊ नये का, तुम्हाला अध्यात्म तिथं ऐकू येईल. तुम्ही काकड आरतीचे अभंग घ्या, का जोगवा घ्या, का आपल्या नेहमीच्या आरत्या घ्या, सगळ्यामध्ये अध्यात्म आहे. पण ते ऐकायची दृष्टी असे कोणाला आहे, म्हणून त्याला सूक्ष्म आणि गुह्यतमम असं म्हटलं. बरं, जी जी सिक्रेट्स असतात, रहस्य जे असतात, तर त्याच्यामध्ये काही सगळीच काही खूप चांगली असतात अशातली गोष्ट नाही. आपण पण कितीतरी गुप्त गोष्टी इकडूनच्या तिकडूनच्या ऐकून, कोणाला सांगू नका ऐकलं का तुम्ही, मला असं कळलं, कोणाला सांगू नका असं सांगून सांगून जे जे सगळीकडे पसरतं. तर अशा कितीतरी गोष्टी असतात त्या थिल्लर असतात, एकदम क्षुल्लक असतात, ते काय खूप पवित्र वगैरे असं काय नसतं. पण ही राजगुह्यम, आणखीन पवित्रम, इदम उत्तमम. बरं, पवित्र गोष्टींमध्ये पण उत्तम अशी आहे. तर म्हणजे मी स्वतः कोण आहे हे जे ज्ञान आहे सगळ्यात उत्तम आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हे ज्ञान मिळवतो, तर तेव्हा भले तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, तीर्थयात्रा नाही केली तरी चालेल, जप नाही केला तरी चालेल, पोथी नाही वाचली तरी चालेल, स्तोत्र नाही म्हटलं तरी चालेल, ह्या सगळ्या ज्या साधना आहेत बाकीच्या आणखीन, तर त्या सगळ्या ह्याच्यासाठी बनलेल्या आहेत. साध्य साधन विवेक ह्याच्यामध्ये झाला पाहिजे. ज्यावेळेला आपण 2 तास पूजा करत होतो, 1 तास जप करत होतो, असं करून करून आपली जर का वेदांताशी ओळख झाली, तर आपण ते आता कमी केलं तरी चालेल आणि हा विचार, हे श्रवण मनन चिंतन हे जास्त केलं तरी चालेल. ध्यानाकडे जर का आपण जात असू, तर बाकीच्या सगळ्या साधना आपण सोडल्या तरी चालतील. तर ह्याचा साध्य साधन विवेक आपला आपण केला पाहिजे. फक्त ह्याच्यामध्ये त्या मनाच्या फसवण्याला बळी नाही पडता कामा, की तीही खालची साधना पण सोडली आणि ध्यान पण करत नाही आणि झोपाच काढत आहे नुसते,
किंवा इतरच विचार करताय असं नको. तर म्हणून इथे सांगितलं की हे पवित्रम इदम उत्तमम अशी ही विद्या आहे. आणि पुढे काय सांगितलं की प्रत्यक्ष अवगमम. आणि असं नको म्हणू की नुसती थिअरी आहे आणि काय कल्पनाच आहे कोणाची तरी ब्रह्म म्हणजे काय, खरं काय आहे का. तर असं नको, प्रत्यक्ष तू त्याचा साक्षात्कार करून घेऊ शकतो, तू ह्याला जीवनामध्ये अनुभवू शकतोस. तर अशी ही तुझी जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रचिती येईल तुला. प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये जी प्रतिक्रिया होते, जी एक वृत्ती उठते, तर ती कशी कशी बनते, तर ह्याप्रमाणे हे सगळं तुला अनुभवता येईल. म्हणून प्रत्यक्ष अवगमन धर्म्यम. आणि हे पूर्णपणे धार्मिक आहे. ह्याच्यात कुठल्याही प्रकारे अनैतिकता किंवा बेकायदेशीरपणा किंवा असं काही नाहीये बिलकुल. हे अतिशय उजळ माथ्याने करण्यासारखं, अभिमानाने करण्यासारखं असं कर्म आहे. ज्या परमेश्वरांनी आपल्याला इतके जन्म दिले तर तर त्याच्यासाठी त्याला जाणून घेणं हे कधीही सर्वश्रेष्ठ असं उत्तम कर्तव्य आहे. म्हणून मोठ्याने स्तोत्र म्हणावीत, मोठ्याने आरती म्हणावी, मोठ्याने भजनं म्हणावीत, मोठ्याने भक्तिगीतं गावीत. कधीही त्याच्यामध्ये लाज किंवा असं भीड किंवा असं काही वाटू नये आपल्याला. धर्म्यम सुसुखम. आणि बरं आनंददायक आहे, त्या आनंदाप्रद जाण्याचं हे मार्ग आहे. त्याच्यामुळे खूप आनंददायक आहे. असा लांबट चेहरा करून किंवा दुःखीच राहून, उदासीनच राहून, निराश राहून असं करण्यासारखं नाही आहे. तर हे इथे आनंद म्हणजे अनंत शांती आणि प्रियता. जो जो अध्यात्माचा अभ्यास करेल तो सगळ्यांना प्रिय होईल. मुंडक उपनिषदात सांगितलं की सगळे लोक त्याला चाहतील, सगळे लोक त्याच्याकडे येतील आपल्या समस्या घेऊन, आणि तो सगळ्यांना हवा हवा असा वाटेल. गुरुदेवांनी पण सांगितलं की हाऊ डू यू नो युअर स्पिरिच्युअल प्रोग्रेस. तर गुरुदेव म्हटले की स्पिरिच्युअल प्रोग्रेस इज नोन बाय द नंबर ऑफ स्माइल्स ऑन द फेसेस ऑफ द पीपल अराउंड यू. म्हणजे तुमच्या भोवतालच्या माणसांच्या चेहऱ्यावर किती स्मितहास्य येतं तुमच्यामुळे, की तुम्ही आहात म्हणून छान वाटतंय, तुम्ही आहात म्हणून बरं वाटतंय, तुम्ही आहात आजूबाजूला तर आनंद आहे. असं तुमचं वागणं बोलणं चांगलं, तुमचं काम करणं अतिशय कार्यक्षमतेने होतं. तुम्ही सावधान राहता, कोणाची काय गरज आहे, कोणाची काय नाराजी आहे, कोणाची कशी मानसिकता आहे तुम्ही लगेच ओळखून घेता. आणि कोणाला काही दुःख आहे का तुम्ही लगेच त्याच्यावर फुंकर टाकता. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांना हवेहवेसे वाटतात, तुमची मित्रमंडळी वाढतात, तुमच्याबद्दल सगळ्यांना असं वाटतं की जावं ह्यांच्याकडे, बसावं त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याजवळ राहावं, असं तुमच्याबद्दल वाटतं. सुसुखम कर्तुम अव्ययम. आणि निश्चितपणे हे करण्यासारखं आहे. पहा किती सुंदर स्तुती केली. आपले सगळे प्रसिद्धी विभाग जे आहेत, प्रसिद्ध कंपन्या, तर त्यांनी सुद्धा ह्याचा आदर्श घेण्यासारखा आहे की भगवंतांनी ह्या गीतेला किती चांगल्या चांगल्या शब्दांनी त्याचं महत्व असं ठसवण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून आपण सगळे कान देऊन ऐकू आणि त्याच्यावर लक्ष देऊ, लक्षात ठेवते, त्याच्यावर विचार करू. अच्छा, आता त्याच्यानंतर पुढे आणखीन म्हणतात 10व्या अध्यायातला हा श्लोक येतो. सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानाम. इथं म्हटलं अध्यात्म विद्या विद्यानाम वादः प्रवदतामहम. तर आपल्याला आता इथला अध्यात्म विद्या विद्यानाम हाच भाग पाहिजे. तर हे इथं अर्थवाद म्हणजे प्रशंसा जी केलेली आहे या विद्येची, म्हटलं की अध्यात्म विद्या विद्यानाम. भगवान आपली विभूती सांगत आहेत. म्हणजे मी कोण आहे. आता ते म्हणतात की मी सगळ्यांच्या मध्ये मीच आहे, क्षणाक्षणामध्ये, कणाकणामध्ये, सुरुवातीला, मध्ये, शेवटी, मागे पुढे, वर खाली, डावीकडे उजवीकडे, सगळीकडे मीच मी आहे. पण तुला समजण्यासाठी म्हणून मी ढोबळ ढोबळ काही गोष्टी सांगतो. तर त्याच्यापैकी ही एक गोष्ट ते सांगतात की सगळ्या ज्या काही विद्या आहेत ना, ज्ञान शास्त्र शिकण्याच्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये मी अध्यात्म विद्या आहे. पहा, म्हणजे स्वतः भगवान ही अध्यात्म विद्या आहेत. म्हणजे हे जे आपण शास्त्रांचा अभ्यास करतो हे स्वतः त्यांचं रूप आहे. आणि म्हणून तर भागवताला श्रीकृष्णांची वाङ्मयी मूर्ती म्हणतात, रामायणाला श्रीरामांची वाङ्मयी मूर्ती म्हणतात. तर अशा प्रकारे हे ग्रंथ म्हणजे त्या त्या देवांच्या मूर्तीच आहेत. तर अशी इतकं चांगली स्तुती अर्थवाद देवानी केला ह्याच्याबद्दल की मी अध्यात्म विद्या आहे. आत्मा म्हणजे मी, आणि माझ्याबद्दलची विद्या म्हणजे माझ्याबद्दलचं शास्त्र जे काय आहे ते म्हणजे अध्यात्म विद्या.
आता कोणाकोणाचे गैरसमज असतात की अध्यात्म विद्या म्हणजे काय वगैरे, पण वास्तविक मी कोण आहे, माझं मन कसं काम करतं, बुद्धी कसं काम करते, माझ्यामध्ये काय क्षमता आहेत, त्या मी कशा जाणून घेऊ आणि वापरू माझ्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, शांती, आनंद, समृद्धी प्राप्त करण्यासाठी, हे सगळं सांगते ते अध्यात्मविद्या. तर अशा प्रकारे त्याची स्तुती इथे केलेली आहे. आणि आता त्याच्याच पुढचा आणखीन श्लोक आहे, 13व्या अध्यायात येतो तो, य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. भगवान म्हणतात की जे कोणी हे प्रकृती आणि पुरुषांचं जे हे चाललेलं आहे, विवेचन चाललं होतं ते 13व्या अध्यायामधलं, तर ते जे कोणी जाणून घेतील, तर ते कसेही वागले, सर्वथा वर्तमानोपी न स भूयोभिजायते, त्यांनी कुठलाही उदरनिर्वाहाचा व्यवसाय केला आणि कसेही ते राहिले, सर्वथा वर्तमान, वर्तमान म्हणजे प्रेझेंट या अर्थी असणे, ते कसेही राहिले, कसेही असले तरी नस भूयोभिजायते, ते कधीही परत त्यांना जन्म घ्यावा लागत नाही. तर म्हणतात की परत जन्म घ्यावा लागत नाही, ह्याच्यात काय विशेष आहे. तर पहा, श्रीमद भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी, सगळ्या ग्रंथांमध्ये हा जो जन्म आपला आहे तर त्याचा एक आढावा घेतलेला आहे. समर्थ रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज आणि सगळेच पूर्वीच्या संतांनी सुद्धा. तर म्हणतो की जन्म म्हणजे काय, म्हणजे जन्म म्हणजे त्याच्या अगोदर काय, गर्भात राहणं आईच्या, आणि तेच तर म्हणजे किती कठीण आहे. 9 महिने जवळजवळ, तर ते त्या गर्भात म्हणजे एक तर उष्णता आहे खूप भरपूर, आणि तर जागा एकदम उंची तशी आहे, संकुचित असं अंग करून कसं ते बाळ राहतं, हात पाय असे एकदम करून, आणि तीच सवय जन्मभर राहते. आपल्याला तसंच झोपलं की शेवटी बरं वाटतं, हात पाय असे करून, जशी आपल्याला सवय झाली असेल गर्भात तशी. तर ते तसं तिथे राहावं लागतं, आणि आई काय खाते, काय पिते, त्याचा सगळं परिणाम त्याच्यावरती, नाळ जोडलेली असते गर्भामध्ये. आणि गुरुदेव तर म्हणतात की आई तर काय जीन्स घालेल आणि काय पण करेल, कुठल्या कुठल्या सिरियस पाहिल भयानक, आणि कशी कशी जाईल त्या जिन्यावरून धावत, किंवा गाड्यांवरून प्रवास येते, आणि ते सगळं त्या बिचाऱ्या बाळाला हादरे बसतात तिथे, आणि सगळं तसं होतं. आणि ते म्हणतात की आजकाल तर ते अशा बघतात की बाळ शिट्टी मारत बाहेर आलं तर काही विशेष नाही म्हणे, त्याच्यात आश्चर्य काही नाही, असं गुरुदेव म्हणायचे. आणि आणि जन्माची प्रक्रिया तरी किती कठीण आहे. त्या छोट्याशा भागातून ते असं एवढं ते डोकं, पोट, हात, पाय सगळे, आणि ते बरं सरळ आले तर ठीक आहे, नाही तर ते चिमट्याने काढतात आणखीन. बापरे. आणि शिवाय त्या वारेमध्ये तिथे संपूर्ण ते गुंडाळलेलं तिथे विटाळ, आणखीन बाहेर आल्यावर बरं ते रडलं तर सगळेजण आनंद करून पेढे वाटायला लागतात, आणि नाही रडलं तर मग त्याला थपडा मारून ती नर्स जी आहे ती रडायला लागते, कारण म्हणे रडलं की श्वासनलिका चांगली आहे, मोकळी आणि काम करत आहे हे समजतं. म्हणजे जीवनाची सुरुवात जी आहे, उद्घाटन, तेच म्हणून रडण्याने व्हावं असं आहे, आणि तेच पुढे संपूर्ण जीवनभर होत राहतं. जसं ते बाळ आहे, त्याचे कितीतरी आपल्या याच्यात वर्णन येतात, की ते बाळ असं आहे, पाळण्यामध्ये ठेवलंय त्याला, पाठीला काहीतरी तिथे मुंगी किंवा काहीतरी चावते त्याला खाली अंथरुणातली, आणि ते लोकांना वाटतं की ह्याला भूकच लागली म्हणून सारखे दूधच पाजतात. पुन्हा तिथे ठेवलं की तिथे त्याला ते चावतं काहीतरी. असं करता करता शेवटी मग नंतर दात यायला लागतात, मग आणखीन त्रास, आणि ते सगळ्या लसा आता देतात, ते टोचतात. आणि 6 महिन्यापासूनच आई जर का नोकरी करत असली तर बस त्या बिचाऱ्याचं बाळाचं इतकं केविलवाणी परिस्थिती होते. 6 महिन्यापासून त्याला बाहेर कुठेतरी ठेवून देतात, आणि लगेच 1-1.5 वर्षाचा झाला की त्याला शाळेत टाकून देतात. आणि तिथून त्याच्या मागे जी परीक्षा लागते, ज्या स्पर्धा त्याला संघर्ष, आणखीन सगळं ते. ती एक मुलगी होती, ती शाळेत गेली, घरी आली पहिल्या दिवशी. आई म्हटली, काय कसं काय गेला शाळेचा पहिला दिवस? तो म्हणतो, काय म्हणजे मला उद्या पण शाळेत जायचंय? तर तिला विचारायला वाटलं की एकच दिवस शाळा एका जीवनामध्ये, तिला माहिती नाही की आता इथून पुढे 25 वर्ष तुला शाळेतच जायचंय सतत. तर अशा प्रकारे ते इथे ते जे मागं लागतं, आणि ते करता करता आपण तरुण होतोय ना आता, पुन्हा ते वासना इतक्या सतावतात की पार आपण ते बैल वेडे होऊन जातो, आणि त्याच्यानंतर पुढे तिथून प्रौढत्व येतं. आणि कधी हे सगळं संसारासाठी वणवण वणवण करताना कधी आपली शक्तीचा ऱ्हास जरा कळत नाही. गुरुदेव म्हटले एक दिवशी
त्यांच्या 75व्या वाढदिवशी त्यांची तुला केली. गुरुदेव म्हटलं की मी 75 वर्षाचा झालो, मला तर माहितीच नाही अजूनपर्यंत. आतापर्यंत तर हे सगळे माझ्याकडून इतकं काम करून घेत होते आणि सगळं मला सांगत होते आणि आता आता सांगतात मला ते 75 वर्षाचा झाला म्हणून तुम्ही. तर आपली तर काय स्थिती आहे. ते म्हणतात की कधी वृद्धत्व आलं कळत नाही. आता मग लोक आजोबा वगैरे म्हणायला लागतात आपल्याला, आजी आजोबा येते. आणि मग तेव्हा आपण बघतो आरशात तर अरे, पांढरे केस कानाच्या जवळचे. आणि त्याच्यानंतर मग तिकडे एकदा हे गेलो आपण, की अशी परिस्थिती होते की कोणी विचारत नाही आपल्याला. सगळे अनुभव असतात, सगळं ज्ञान असतं असं आपल्याला वाटतं, पण कोणी आपल्याशी बोलायलाच कबूल नाही. कोणी आपल्याला प्रश्नच विचारत नाही, सल्लेच विचारत नाही कोणी. आणि बरं, हे जीवनासाठी या सगळ्या मुलाबाळांसाठी सगळं करता करता आपण कधी स्वतःकडे लक्ष दिलेलं नसतं. योगासनं, आपली तब्येत, आपलं वजन वगैरे नीट ठेवणं, हे ते काही केलेलं नसतं. पूर्ण आपण 100% झोकून देऊन त्यांच्यासाठी करत असतो. आणि नंतर आता म्हणतात की हे झालं, ते झालं, ते झालं. गोळी गोळीबार, गोळी बौछार प्रत्येक जेवताना करावा लागतो, घ्यावा लागतो आपल्याला. आणि नंतर मग ते योगासनं करायला लागतात. ते म्हणतात की वाका आणि खालच्या आपल्या पायांच्या बोटांना हात लावा. तर बापरे, वाकायची तर कधीच सवय नसते. पोटाभोवती मांस आणि चरबीचे असे छान वलय तयार झालेली असतात. आणि ते म्हणतात की देवाने गुडघ्यालाच बोटं दिली असती तर किती बरं झालं असतं. कसे तरी वागतात आणि म्हणतात की आता वाकून काय काय करायचं ते आत्ताच सांगा. एकदा आम्ही उभं राहिलो की पुन्हा वाकायला नको. तर अशी अवस्था होते. आणि नंतर वृद्धत्व म्हणजे भरपूर व्याधी, आणखीन वेदना, आणि सगळं ते कसं दिसतं. ज्ञानेश्वरी दासबोधमध्ये वगैरे खूप वर्णनं केलेत, कसे ते चिपाड झालेले डोळ्यांचे आणि चेहरा कसा खाली ओघळलेला आहे. आणि दात अंगम गलितं पलितं मुंडम दशनविहीनं जातं तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चति आशापिंडम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. दात जे आहेत ते निघून जातात, पण तरी खाण्याची वासना जात नाही. म्हणतात की मला मिक्सर मधून काढून दे, कुटून दे. आणि ते चिडतात मग, यांना एवढे हे झाले पण अजून खाण्याच्या चवी सुटल्या नाहीत म्हणून. असं करता करता सगळे ते शेवटी वाट बघत असतात की कधीही खोली रिकामी होते आमच्यासाठी. आणि कर्तव्य म्हणून करतात पण आपलं नाही असं नाही. पण त्याच्यात प्रेम आणखीन हे किती असतं. कारण बघा, जेवढा त्याग जास्त तेवढा पूज्यभाव जास्त, तेवढा आदर जास्त. आणि आपण त्याग, वैराग्य, ज्ञान, भक्ती ह्या गुणांची कधी ओळखच करून घेतलेली नसते जीवनात. सगळं 100% तेच करताना, संसार करताना. म्हणून आपल्याला त्याच्यात काही मन रमत नाही आता. 80 वर्षाचा झालो तरी अजून टीव्हीच बघतोय आणि तीच गाणी गातोय, आणखीन हे करतोय. तर मन जे आहे त्याला जिकडे लावावं तिकडे लागतं. त्याला जर का तुम्ही जपामधला आनंद दिला तर ते त्याच्यात आनंद घेईल आणि तसं राहील. मग उलट त्याला असं वाटेल किती मला एकांत मिळतोय, किती मला शांतता मिळते, तेवढी मला पाहिजेल आहे. कारण जपामधून आता ध्यानात जायचंय. तर असं जर का केलं असेल तर ठीक आहे, अन्यथा. आणि म्हणून मी ते म्हणतात की ही जर का गीता आपण शिकली तर मग काही आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला नको आणि ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतून जायला नको. आणि आता जसं जसं कलियुग पुढे वाढेल तसं तसं तर हे सगळे जे प्रकार आहेत, टंचाई आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, रोगराई वगैरे, ते खूप वाढणारच आहे. म्हणून नको, आता ह्याच जन्मात जे काय असेल ते आत्ताच मला मुक्ती प्राप्त करून घ्यायची, असं तीव्र मुमुक्षुत्व गीता आपल्यामध्ये निर्माण करते. त्याचप्रमाणे गीता आपल्याला हे सांगते की अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायमव्ययः शरीरस्थोपि कौंतेय न करोति न कारयति. आत्मतत्व असं आहे, निर्लेप आहे. ते स्वतः काही करत नाही आणि करवतही नाही. त्याला कशाचाही संग होत नाही. अशा प्रकारे आपल्याला ती एकदम निर्भय आणि निश्चिंत बनवून टाकते. हे गीतेचा अर्थवाद म्हणजे त्याची स्तुती अशी केलेली आहे. आता उद्या आपण उपपत्ती हा शेवटचा भाग बघूया.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु।